ओवी, श्रीनू कुठव जरा छान गरमागरम पेज खायत ना तर जरा बरा वाटत त्या का. उठव उठव. हो उठवते. श्रीनिवास, मावशी, अगं ताप आहे परत याला. काय? मगाशी चेक केलं तेव्हा ओके होता, पण आता परत. गे बाय माझे. अगो असा कसा होईल? यांच्या 2 मात्रांनी नेहमी बरा वाटता. ताप कसा येलो परत? काय झालं अगो श्रीनू? एवढं कसलं ताप घेतलं ना? श्रीनू, मला आता ह्याच्या आजारपणाचा रिझन समजलाय. सॉरी मावशी, मी तुला नाही सांगू शकत, पण मी तुला खात्री देते, श्रीनिवासला मी या गिल्टमधून नक्की बाहेर काढेन. जे काही आहे ना ते सगळं समोर आणेन. गोवी, ओवी, काय अगो लक्ष काय तुझा? काही नाही, ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं त्याचाच विचार करत होते. श्रीनिवास, हे बघ, मावशीने पेज केली आहे, खाऊन घे चल. आणि मेडिसिन्स पण घे, बरं वाटेल तुला. केटा आत तर जावं लागणार. पण मी इथे का आले आणि मला कसं कळलं श्रीनूला बरं नाहीये? हे जर कोणी विचारलं तर काय सांगू? सावकाश. चारू, तू हाय काय करतस? अगो येईलच कधी असं अचानक? गेले 2 दिवस मला स्वप्न पडतंय की श्रीनूला बरं नाहीये. मी स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण खूप अस्वस्थ वाटत होतं. आणि आज खरंच श्रीनूला बरं नाही वाटत आहे. मी आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथून अंगारा आणलाय त्याला लावायला. पण हा इथे कसं काय? आता घरात असायला हवा ना? तर चारू, श्रीनू तुझ्यासोबत लग्न करायचा हट्ट धरून बसला होता ना. लालीताईंनी त्याला घराबाहेर काढल्या. रात्रभर वरांड्यात झोपलो होतो, तापन फणफणला होता. हे सगळं माझ्यामुळे होतं. म्हणजे माझ्याशी लग्न करायचा हट्ट धरला म्हणून लाली आत्ता त्याला एवढं सगळं बोलल्या. माझ्यामुळे त्याच्यावर घराबाहेर राहायची वेळ आली, पण मी असं होऊ देणार नाही. मी याला घरी घेऊन जाते. अगो चारू, थांब, असा करून चालणार नाही. अगो अजून काय लालीताईंचा राग उतरलो नाही. का घरी घेऊन गेलंस ना तर त्या आणखी चिडतील. चालेल, मला त्या देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी.
माझ्यामुळे एका आई आणि मुलामध्ये वितुष्ट आलेलं नाही आवडणार मला. त्याने आधीच माझ्यामुळे खूप सहन केलंय, पण आता नाही. तुमची परवानगी असेल ना तर मी त्याला पुन्हा घरी घेऊन जाते आणि त्याला त्याच्या घरातलं स्थान पुन्हा मिळवून देते. मग मी माझ्या वाटेला जायला मोकळे. बरं ठीक आहे, पण सांभाळू ना चारू. बरं थांब जरा, पेज खाऊ दे का, मग घेऊन जा. हं? नको मारत्या. श्रीनू अगं चल चल आपण घरी जाऊ. नाही नाही, तिथे नको. श्रेनू, अरे असं करू नकोस. लाली ते हयली नाही म्हणून काय झाला, त्यांना काळजी वाटत असणार. शेवटी आईचा काळीजा किती झाला ना तरी माया आटत नाही. अरे तू थय त्यांच्या समोर असलंस ना की त्यांना काळजी वाटणार नाही बघ. आणि माका खात्री आहे त्या पण नक्कीच तुझी वाट बघत असतल्या. श्रीनू, उमा आत्या अगदी बरोबर बोलते. तू तुझा हट्ट सोड. लाली आत्या काही नाही बोलणार. चल सावकाश. हळू श्रीनू. श्रीनू, घाबरू नको श्रीनिवास. यू नो मी कायम तुझ्या सोबत असेल, राईट? आता सगळं नीट होईल. तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना सोबत. ही असं का बोलते? आणि मी आहे म्हणजे? चारू, काय झालं? काय नाही. निघूया? हो चल. हळू श्रीनू. सर्वेश्वरा, श्रेणूक लवकरात लवकर बरा करा रे. त्याच्या मागे जे काय भूक लागले आहेत ना ते लवकर संपू दे. देवा परमेश्वरा, इतर कोणाला तरी दोष देण्यापेक्षा मी मान्य करतो रे की मीच चुकलोय. आम्हा पैसा कमावण्याच्या नादात मी लोकांशी खोटं बोललो, एकाचे दोन केले. पण मी माझ्या मुलाच्या डोक्यावर छप्पर नाही रे देऊ शकलो. पण ना देवा, मी माझ्या श्रीनूसाठी चांगुलपणाची वाट धरली आहे रे. माझ्या या चुकांची शिक्षा माझ्या श्रीनूला अशी मिळेल असं वाटलं नव्हतं रे देवा. देवा देवा प्लीज, मी तुझ्याकडे भीक मागतो रे. माझ्या ह्या चुकांची शिक्षा माझ्या मुलाला देऊ नकोस प्लीज. बघ देवा, मी माझं वागणं बदललंय. पण देवा, आता लालीला सुद्धा तिचं वागणं बदलण्याची सुबुद्धी दे रे देवा. हे विखुरलेलं घर पुन्हा एकत्र आणायचंय मला श्रीनूला ह्या घरात आणायचंय. मी मांगरात जाऊन श्रीनूला ह्या घरात आणणार आहे. मग त्यासाठी लालीने कितीही विरोध केला ना
तरी तिची डाळ मी शिजू देणार नाही. वा रे वा, ह्या सगळ्या चालला काय तुमचा? मी आपल्या सुखाचा विचार करतोय आणि तुम्ही माझी जिरवूक निघालात काय? लाली, तुझं खरं सुख कशात आहे ग? स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बाहेर काढण्यात की ह्या घराला सतत सतत क्लेश देण्यात? लाले, जर तू ह्यात सुख मानत असशील ना तर ते पाप आहे आणि ह्या पापात मी तुझ्या बरोबर सहभागी होणार नाहीये. या घरात मीच पापी असय आणि बाकी सगळे जण गंगेत नाव निघालेले आहेत ना? पण ह्या बघा, सांगून ठेवताय, त्या श्रीनूक जर इकडे घेऊन इलास ना तर गाठ माझ्याची हा. या घर माझा हा आणि माका विचारल्याशिवाय या घरात कोणी काही करायचं नाही. नाहीतर मी जर पाऊल उचललं ना तर तुमका सहन होणार नाही. बरोबर आहे लाले तुझं. काय ना लाले, तुझ्या बरोबर मी कायमचा बंधनात अडकलोय ना, म्हणून मला हे सगळं सहन करावं लागतंय. पण तुझ्या ह्या वागण्याचा ना माझ्या मुलाच्या आयुष्यावर जर परिणाम होणार असेल ना तर मी तुला विरोध करणार म्हणजे करणारच. मी श्रीनूला पुन्हा इथेच घेऊन येणार. ह्या घरात त्याची मी देखभाल करणार. अगं, ज्या दादा उमा वहिनीला तू घरातून बाहेर काढलंस, ज्या औवीला तू सतत 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 क्लेश दिलेस, तीच माणसं आज तुझ्या मुलाची देखभाल करतायत. अगं, ह्याचं काहीच नाही वाटत तुला? अगं लाले, कसली पाषाण हृदयी बाई आहेस ग तू. अगं तू जाऊ देत, तुला काही समजावायचं म्हणजे ना पालथ्या गड्यावर पाणी आहे. लाले, मी माझ्या मुलाला आणणार म्हणजे आणणारच. मी ते का कसा घेऊन येतात ना तेच मी बघताय. अहो, मी काय म्हणते, निदान तुम्ही तरी मांगरात जाऊन बघून येता का श्रीनूला? मी जाणार म्हणजे जाणार. जायचं नाही. आम्ही आधीच सांगते तुमका, जायचं नाही. श्रीनूक या घरात घेऊन जायचं नाही. खबरदार. लाले, मी जाणार म्हणजे जाणार. नाही म्हटलं ना, मी नाही जाऊ देणार मी तुमका. या घरात श्रीनूक जो कोणी आणत ना ते का मी या घरात रोख देणार नाही. अगं पण ताई, असं काय करतस? तो पोर 2 दिवस झाले तापाने फणफणतो. कसला ताप घेतलाय त्याने? चारू चो की ओवीचो? त्या दोघींची ना माका तोंड पण बघायची नाही आहात. श्रीनू, चारू, ये श्रीनू, ये. ओवी आण त्याला इकडे. थांब. पुढे यायचं नाही श्रीनू, आधीच सांगून ठेवताय. बरी हिम्मत झाली तुमची. माझ्या मर्जीशिवाय माझ्या घरात पाऊल ठेवायची बरी हिम्मत झाली तुमची. ह्या घरात माझा जो कोण ऐकत नाही ना ते का या घरात थारा नाही. ते होता ना हयात घेऊन जाय का. ह्याचो माझो काही एक संबंध नाही. आणि तुमच्या दोघींचो पण काही संबंध नाही. खरंय लाली आत्या, आमचा दोघींचा या घराशी काही संबंध नाहीये. अहो पण श्रीनूचा या घराशी संबंध आहे. त्याचं हे आजोळ आहे. तो कसा घरातून बाहेर राहू शकतो? लाली आत्या, अहो तुमचा हा एकुलता एक मुलगा आहे. त्याला आता तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि एका आईला त्याच्या मुलाची. आईचं आणि मुलाचं नातं कधीच तुटत नसतं. माका ना ज्ञानाच्या गोष्टी शिकवूक येऊ नकोस काय तू. माझ्यासाठी आई मुलाचा नाता संपलेला हा. जेव्हा ह्याने तुझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच, ह्याने तुझ्यासाठी घर सोडलं ना तेव्हाच सगळं संपला.
ह्या बघ श्रीनू, आधी माझ्या घरातून बाहेर हो. माका तुझा ना तोंड सुद्धा बघूची इच्छा नाही. हा सांगितलं ए, ना. लाली, लाली. तुम्ही गप्प बसा. लाली आत्या हे बघा मी लाली आत्या माफ करा. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. तुम्ही माझ्यामुळे श्रीनूवर रागवलात, पण त्याला माफ करा. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण ती मला द्या. मी हात जोडते. तुम्ही द्याल ती शिक्षा मी आनंदाने भोगायला तयार आहे, पण श्रीनूला माफ करा. त्याला त्याच्या आईचं प्रेम मिळू द्या. त्याला पुन्हा घरात घ्या. तू का शिक्षा भोगूची हा काय? हो. हा मग हयच थांब. हे लाली, लाली. ही बाई काय करणार आहे आता? जरा जास्तीच कमिट करून बसले नाही ना? उमा, ओवी आणि चारू सिनूला बरोबर घेऊन गेल्यात खरं, पण लालीचा हट्टी स्वभाव माहिती आहे ना तुमका? रागाच्या भरात ती उलट सुलट काहीतरी बोलीत, आणि एकदा का लालीनं डोक्यात राग घालून घेतला ना, मग शिनूला इथे परत घेऊन येणं खरंच खूप अवघड होईल. नाही नाही, असा काय व्हायचा नाही. ओवी गेला ना श्रीनू सोबत, आणि चारू पण म्हणाला की ती लालिताईंका नीट सगळं समजावून सांगा. मला वाटतं सगळं ठीक होईल बघा आता. शिवाय कांता भाऊजी आहेत, बंधू भाऊ, मंजू सगळे आहेत तिथे. तसं काय झालंच तर सगळीजण सांभाळून घेतील. आणि माका काय वाटतं माहितीये, जर लालिताई श्रीनू शांतपणे घरात घेणार असतील तर उगाच आपल्यामुळे गोष्टी बिघडत नको. आणि तू थोडा वेळ आपण होयच थांबूया. उगाच आपण ते गेला आणि लालिताईने आपला राग श्रीनूवर काढल्यानंतर तसा काय होऊक नको. आपण आता तरी काही जाऊक नको. आता थोरल्या घरात नको जाऊया आपण. उमा, लाली येते, ते कधी कुठे कसा वागेल कोण पण सांगू शकत नाही. ठाऊक आहे ना तुम्हाला? लाली काय आहे? लाली, हे काय चाललंय तुझं? ला- बापरे, ही बया खरंच मला चापकाचे फटके देणार की काय? शहाणपणा भारी पडणार वाटतं आता मला. आता काय करू मी? ही बाई खरंच मारेल मला. हे बघ श्रीनू, तुका ना एक शेवटची संधी देताय. हिच्या बरोबरचो लग्न करण्याचा निर्णय तू मागे घेतास का नाही? काय विचारताय मी? म्हणजे माझी या घरात काही एक किंमत नाही. हे काही म्हणून माका मान खाली घालूक लावलीच असतो. हौशीच्या आज्ञेतलो पोर होतास तू. उठ म्हटलं की उठायचास, बस म्हटलं की बसायचास. पण या ओवीच्या नादाक लागून तू खूप हुशार झालोस. आणि नंतर या चारुईला तुझी हुशारी ना बाहेर काढूकच होईल. पण ही शिक्षा आता चारून घेऊची ठरवलेली हा ना. मग बघूया हे का झेपताय का?
लालिताई माझी भाची आहे ती. हा पण माझ्या लेकाक फितवल्यानच ना. लाली हे अति होते हा. मान्य आहे ती चुकली आहे, पण दुसऱ्याच्या मुलीला तू असं करू शकत नाहीस, लक्षात ठेव. हा हिने माझ्या लेकाक पितवल्या, त्याचा काय? ही शिक्षा तिने स्वतःहून मागितलेली आहे ना, मग तिका ही शिक्षा मिळणार.